नमस्कार मित्रांनो. आज आपण 10वा पाठ बघूया, दळणवळण. या पाठामध्ये आपण अश्मयुगातील लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी जायची, त्यांची वाहने कोणती, याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. एका गावावरून दुसऱ्या गावाला आपण कसे जातो? बस किंवा आगगाडी यासारख्या वाहनांनी जातो. बस, आगगाडी, विमान, आगबोट ही अलीकडच्या काळातील वाहने आहे. अश्मयुगात ही वाहने नव्हती. मग माणसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी जात असतील? त्यांची वाहने कशी असतील? हेच तर आता पाहायचे आहे. अश्मयुगातील माणसाला पायी चालण्याखेरीज दुसरा उपायच नव्हता. फार तर गाढव, घोडा, उंट अशा प्राण्यांच्या पाठीवर बसून माणूस प्रवास करत असे, सामान वाहून नेत असे. बर्फाळ प्रदेशात घसरगाडी ओढण्यासाठी माणसाने केसाळ कुत्रे, रेनडिअर या प्राण्यांचा उपयोग केला. या प्रकारे माणूस बर्फावरील घसरगाडीने प्रवास करतो. हे चित्र तुम्ही चित्रपटामध्ये बघितलं असेल. समोर बघूया. चाकांच्या गाडीमुळे थोड्या वेळात जास्त अंतर पार करणे माणसाला शक्य झाले. धान्य किंवा वस्तू दूरवर नेऊन विकणेही शक्य झाले. पुढे गावांची संख्या वाढली, लोकवस्ती वाढली, बाजारात नेण्याच्या वस्तूची संख्याही वाढली. त्यामुळे वाहतुकीची गरजही वाढली. गाडीचा वापर करून जवळपासच्या गावात जाता येत असे, पण त्यापेक्षा लांबवर जाण्यासाठी गाडी जाऊ शकेल असे रस्ते त्या काळी नव्हते. बैल, उंट, गाढवे अशा प्राण्यांचे तांडे माणूस त्यासाठी वापरत असे. धान्य किंवा वस्तू प्राण्यांच्या पाठीवर लादून त्यांची ने-आण करत असे. पुढे असे तांडे दूरवर जाऊ लागले. पाण्यात लाकूड तरंगते हे माणसाने पाहिले होते. लाकडाच्या ओंडक्यावरून तरंगत तो नदीत इकडून तिकडून जाऊ लागला होता. माणसाच्या लक्षात आले की ओंडका पोखरून खोलगट करता येतो. तो पाण्यावर तरंगतो. ही माणसाची पहिली होडी. नदीतून सामानाची सहजपणे ने-आण करण्यासाठी माणसाने तराफ्यांचा सुद्धा वापर केला. अनेक ओंडके एकमेकांना बांधून त्याने तराफे तयार केले. तराफ्यांवरून जड वस्तूची वाहतूक करणे सोपे झाले. होडीत सुधारणा करत करत माणसाने जहाज बनवले. धातुयुगात तर माणसाने जहाजातून समुद्र पार केले. हे एक लक्षात राहू द्या. कोणत्या युगात माणसाने जहाजातून समुद्र पार केले? धातुयुगात. या प्रकारे अनेक ओंडके बांधून त्याने तराफा तयार केला आणि यावरून ते प्रवास करू लागले. ओंडका म्हणजे काय? तर लाकूड. लाकूड एकमेकाला बांधून त्याचे तराफे तयार केले आणि जड वस्तू ने-आण करू लागला. वाहनांमुळे दळणवळण शक्य झाले. माणसे दूरवर जाऊ लागली, व्यापार करू लागली. त्यांना दुसरीकडच्या लोकांविषयी माहिती मिळू लागली. एकमेकांचे आचार विचार समजू लागले. नव्या गोष्टी कळू लागल्या. जुन्या कल्पना बदलू लागल्या. माणसाच्या जगण्याच्या पद्धतीत खूप बदल घडून आले. बघा, दळणवळणामुळे किती काय घडले. माणसे दूर जाऊ लागली, व्यापार करू लागली. त्यांना दुसरीकडच्या लोकांविषयी माहिती मिळू लागली. दळणवळण खूप अतिशय महत्वाचं आहे, यावरून समजते. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. पहिला प्रश्न. पुढील रिकाम्या चौकटीत अक्षरे लिहून पाठातील योग्य शब्द तयार करायचा आहे. बघा इथे काय येणार? घसर गाडी. दुसरा शब्द काय आहे? रेनडिअर. आणि तिसरा वाहतूक. चौथा काय आहे? तराफा. हे तराफा हा शब्द लक्षात राहू द्या. समोरचा प्रश्न बघूया. पहिला प्रश्न बघूया. अश्मयुगातील माणूस वाहतुकीसाठी कोणत्या प्राण्याचा उपयोग करत होता? अश्मयुगातील माणूस वाहतुकीसाठी गाढव, उंट, घोडा या प्राण्यांचा उपयोग करत होता. दुसरा प्रश्न. अश्मयुगातील माणसाला थोड्या वेळात जास्त अंतर पार करणे का शक्य झालं? चाकाच्या गाडीमुळे अश्मयुगातील माणसाला थोड्या वेळात जास्त अंतर पार करणे शक्य झाले. हे एक लक्षात राहू द्या. हा एक प्रश्न लक्षात राहू द्या, महत्त्वाचा आहे. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.